आज मतदान आहे ते आपल्याबरोबर आहेत. बीड आणि मुंडे परिवार एक समीकरण. यावेळेस तुम्ही लोकसभेसाठी निवडणूक लढवत आहात. मुळात पहिल्यांदा बीडकरांना कशा स्वरूपाचं अपील कराल, आव्हान कराल? अपील करतेय, गेले 45 दिवस झाले अपील करतेय, माझी कामं दाखवतेय, लोकच दाखवत आहेत की हे काम तुम्ही केलंय. त्यामुळे विकासाच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये बिलकुल दुमत नाही. माझ्या वैयक्तिक मी उमेदवार म्हणून लोकांनी अत्यंत हसत खेळत आणि आनंदाने ती स्वीकारलेली आहे. प्रचाराकडे समोरच्यांकडे उमेदवार देखील नव्हता, पण त्यांना उमेदवारीकडून आयात करून त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती आमच्या निवडणुकीला स्ट्रॉंग बनवत गेल्या. निवडणूक जेव्हा आमची स्ट्रॉंग होत गेली तेव्हा काही चर्चा अशा उठत गेल्या, पण मला पूर्ण सकारात्मक वाटतं की ही निवडणूक आम्ही विजयाच्या दिशेनेच वाटचाल करत आहोत. यापूर्वी देखील जातीचं समीकरण इथं फार मोठ्या प्रमाणात गेलं, तरी देखील गोपीनाथ मुंडे हे जनतेच्या विश्वासावर जिंकत आले होते. यावेळेस सुद्धा टोकाचा जातीवाद आणि धर्मवाद दोन्ही बाजूने झाला गेला. अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांचे सरप्लस पॉईंट काय असतील की जे तुम्हाला वाटतं की मतदार तुमच्या बाजूने राहतील? बीड जिल्ह्याचं राजकारण आत्तापर्यंत जे पद्धतीने होतं हे बीड जिल्ह्याच्या चौकटीच्या आतच असतं. हे त्यामुळे त्यात कदाचित बाहेरचा फार इन्फ्लुएन्स फार लोकांवर नसतो. साधा मतदार असतो 10-20% तो सोडून. त्यामुळे मी या जिल्ह्याला ज्या पद्धतीने वागवलं आहे, मी पालकमंत्री असताना जसा विकास केला आहे, मी जाती आणि धर्मावर कधीही भाष्य केले नाही. उलट मी जातीवादाला मिटवून टाका अशा प्रकारचं लोकांना आव्हान केलेलं आहे. कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही विचारांविषयी, कोणाच्या लढाईविषयी मी कधीही हीन भावना ठेवली नाही, वाईट बोलले नाही. माझा तो प्रवास लोकांनी पाहिला आहे. मी सत्तेत असताना विरोधकांनाही कधी त्रास दिला नाही, सर्वांना सोबत घेऊन चालले. त्याचमुळे आज राष्ट्रवादीचे लोक इतके सहजतेने माझ्यावर काम करत आहेत. ह्या सगळ्यांशी माझे 20-22 वर्षाचे नाते आहेत आणि त्यामुळे या सहजतेला लोक स्वीकारतील असं मला वाटतं. अजित पवार आणि उदयन महाराजांची शेवटची सभा तुमची खूप गाजली. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी भावनिक अपील सुद्धा केलं आणि अजितदादांनी आपले प्रतिस्पर्धींवर सुद्धा वेगळ्या स्वरूपात टीका केली गेली. तुम्हाला वाटतं की हे जे सगळी मूठ बांधून घेतलेली आहे, आपल्याबरोबर काही विरोधक असणारे, ते मतांमध्ये रूपांतरित होईल पुढच्या काळात? हे पण जे आमची युती असते त्यांचे मुख्य नेते प्रचाराला येतात. मुख्य नेत्याच्या तर मुंडे साहेबांच्याही नेत्याला आले होते, तर आता प्रचाराला सर्वजण आले होते. आता आमच्या युतीमध्ये राष्ट्रवादी आहे आणि अजितदादा त्यांचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे ते माझ्या प्रचारासाठी आले आणि छान त्यांची सभा झाली, छान ते बोलले. त्याचबरोबर उदयनराजे हे तर अनेक वर्ष झाले आमच्या प्रचाराला येतात. आमचे त्यांचे खूप कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उदयनराजे फार लहान वयात त्यांच्या वडिलांचं छत्र हरवलं, ते माझ्या बाबांच्या सानिध्यात आले आणि ते अगदी त्याप्रमाणे मुंडे साहेबांवर प्रेम करतात आणि जाहीर भाषणात ते म्हणतात. आणि मुंडे साहेबांचं नाव घेऊन एक वेळ मी तरी स्वतःच्या भावना कंट्रोल करते, पण त्यांना होत नाही, त्यांना अश्रू आवरत नाही, इतकं प्रेम त्यांनी माझ्या बाबांवर करतात. त्यामुळे त्यांचं येणं हे पारिवारिक आशीर्वाद होता आणि राजकीय देखील. शरद पवार इथे 2 दिवस ठाण मांडून होते. त्यांनी सुद्धा फार वेगळ्या स्वरूपाचं भाष्य केलं. आपल्यावर वेगळ्या स्वरूपात टीका केली, धनंजय मुंडेंवर जातीवर टीका केली गेली. याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत? माझ्या मनामध्ये काही भावना नाही. आम्ही वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहोत की राष्ट्रवादीशी आमचा संघर्ष आहे आणि राष्ट्रवादीचे जे मुख्य नेते असतात ते इथे जरूर वेळ देतात, 1-2 दिवस मुक्काम देखील करतात. त्या पद्धतीनेच त्यांनी केलं आहे. ते स्वतःच्या कॅन्डिडेटच्या प्रचाराला आले आणि त्यांनी त्यांचा प्रचार केला. हे निसर्गतः होणार आहे. त्यांनी माझा प्रचार करावा अशी अपेक्षा तर मी करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करत होते, मला त्यांच्यावर काही टिप्पणी करणं आवश्यक वाटत नाही. बीडकरांच्या वतीने तुम्हाला आत्मविश्वास आहे? कारण की यापूर्वी सुद्धा तुम्ही ज्यावेळेस भाष्य केलं त्यावेळेस तुम्हाला जनतेने कौल दिलेला आहे आणि मताधिकांनी जिंकून आलेला आहात. यावेळेस तुमचं मताधिक असेल, विजय असेल, कितीचा असेल? हे पण जनतेने नेहमीच कौल दिला. इव्हन मी पराभूत झाले तेव्हाही माझी मतं कमी नाही झाली. आमच्याकडे तिहेरी लढत नेहमी व्हायचं कल्चर होतं. त्यावेळी तिसरा माणूस उभा नव्हता, त्यामुळे एक पूर्ण मतांचा फ्लो एका बाजूला गेला आणि त्यामुळे मी जिंकले. माझी मतं कमी नाही झाली. मी 5 वर्ष कुठल्याही पदावर नसताना माझा एकही नेता कमी नाही झाला, माझ्या कार्यकर्त्याचा संच कमी नाही झाला. इतके लोक मी जीवानी बांधून ठेवलेले आहेत, ते सर्व कामाला लागले आहेत. माझा विजय माझा नसून बीड जिल्ह्याचा असणार आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा असणार आहे आणि बीड जिल्ह्याच्या भविष्याचा असणार आहे. म्हणजे शेवटचा प्रश्न, जरांगे फॅक्टर खरंच किती फॅक्टर ठरेल इथे? पोलरायझेशन खूप मोठं झालंय, लोकांमध्ये तशा स्वरूपातले रिॲक्शन दिसतात. पण मला कळत नाही की माझी लढाई कोणासमोर होती. माझी लढाई ही राष्ट्रवादीसोबत होती. त्यांचा फॅक्टर हा जर त्यांच्या लढाईसाठी असेल तर तो मला नकारात्मक का ठरावा? मी तर त्या लढाईला विरोध केला नाही किंवा मी त्यांच्याविषयी कधीही कुठेही काही भाष्य नाही केलं. मी जे भाषणं करत होते ते माझ्या प्रचारार्थ होते आणि माझ्या विरोधकांना बोलणारे होते आणि जनतेला आरसा दाखवणार होते. ह्या सगळ्या पिक्चरमध्ये ते कुठे येतात हे मला
मला कळत नाही, मी तर त्यांच्याविषयी बोलत नाही. त्यामुळे त्यांचा रोल ह्याच्यामध्ये असण्याचं काही कारण नाही. त्यांचा रोल आहे तो त्यांच्या लढाईचा आहे आणि त्याच्याबद्दल आमच्या नेहमी शुभकामना होत्या आणि आहेत. धन्यवाद. पंकजा मुंडे यांनी सर्व राजकीय भूमिका मांडलेली आहे. आज मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असंच देखील अपील केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, बीड.